30 वर्ड पर मिनिट मध्ये स्टेटमेंटचा प्रश्न सॉल्व्ह करताना लेफ्ट हँड साईडला दिलेला स्टेटमेंट आपल्याला एक्सेल मध्ये राईट हँड साईडला टाईप करायचा असतो. आता मी हे बाजूला टाईप केलेलं आहे राईट हँड साईडला. आता याला फॉर्मॅटिंग कशी करायची तर B3 ते F3 जसं बाजूला लेफ्ट साईडला दाखवलेलं आहे याला सिलेक्ट करून बोल्ड करावं लागेल आपल्याला आणि अंडरलाईन हा इफेक्ट द्यावा लागेल. याला मर्ज अँड सेंटर पण करावं लागेल आपल्याला, मर्ज अँड सेंटर. त्यानंतर सिरियल नंबर आणि नेम ऑफ सिटी याला सेल फॉर्मॅट मध्ये जाऊन ऑटो फिट कॉलम विड हे ऑप्शन घ्यायचं. त्यानंतर हे जे 3 कॉलम दिलेले आहे यांची रुंदी आपल्याला समान ठेवायची आहे. ही रुंदी समान ठेवायची, यांची समान ठेवण्यासाठी या तिघींना सिलेक्ट करायचं आणि कोणत्या तरी एका कॉलमची विड बदलवायची, त्याने त्याची रुंदी समान होऊन जाईल, एक समान होऊन जाईल. ठीक आहे. आता B5 ते F5 याला सेंटर अलाइनमेंट करायची आपल्याला आणि बोल्ड करायचं आहे. त्यानंतर इथून याला सेंटर अलाइनमेंट करायचं आपल्याला आणि पूर्ण टेबल जो आहे त्याला ऑल बॉर्डर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर ह्या तिघी कॉलमचा जो अलाइनमेंट आहे अक्षरांचा तो राईट ठेवायचा आहे. म्हणजे बाजूला दाखवल्याप्रमाणे पूर्ण फॉर्मॅटिंग आपल्याला राईट हँड साईडला पण अप्लाय करायची आहे. इथे मर्ज अँड सेंटर करायचं आहे, इथे सेंटर अलाइनमेंट आणि बोल्ड करायचं आहे, याला सेंटर करायचं आहे आणि पूर्ण टेबलला ऑल बॉर्डर इफेक्ट अप्लाय करायचा आहे. D, E आणि F या तिघी कॉलमची रुंदी समान करायची. समान करण्यासाठी तिघी कॉलम सिलेक्ट करायचे आणि एका कॉलमला फक्त ऍडजस्ट करायचं. थँक्यू.